वरून खुसखुशीत आणि आतून रसरशीत अशी ही बालुशाही कोणाला नाही आवडत. आतून खूप साऱ्या लेयर्स असलेली बालुशाही आपण घरच्या घरी कशी तयार करायची ती रेसिपी आज पाहणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे आपल्याला 2 वाट्या साखर घ्यायची आहे. 2 वाट्या साखरेसाठी 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. तर इथे आपण बालुशाहीचा पाक तयार करणार आहोत. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आता गॅस न पेटवता अगोदर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच गॅस पेटवायचा आहे. तर मी इथे पाक तयार करून घेते. आता आपला पाक हा तयार आहे. पाक बनवायला जास्त वेळ नाही लागत, फक्त 10 मिनिटांमध्ये पाक बनवून तयार होतो. एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. तर चला बालुशाहीचं मिश्रण तयार करून घेऊयात. त्याच्यासाठी मी इथे 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. तूप थोडंसं कोमट करून घ्यायचं आणि अर्धी वाटी पाणी, त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा सोडा टाकून किंवा बेकिंग पावडर टाकून घ्यायची आणि या पद्धतीने ते मळून घ्यायचं मिश्रण आपल्याला खूप असं मऊ लुसलुशीत नाही करायचं, ते या पद्धतीने मळून घ्यायचं. अगदी अलगद हाताने हा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापरही करू शकता इथे पीठ मळण्यासाठी. पीठ या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकावर एक लेयर ठेवून पीठ हे असं मळून घ्यायचं आहे. हे पीठ जास्तही नाही मळायचं. आता आपल्या बालुशाहीच्या पिठाचा गोळा तयार आहे. आता आपण बालुशाही करायला घेऊयात. या पद्धतीने बालुशाही करून घ्यायची आहे. जर तुम्हाला खूप जाडसर बालुशाही हवी असेल तर तुम्ही तशीही करून घेऊ शकता. मी इथे सगळ्या बालुशाही केलेल्या आहेत. आता तेल सुरुवातीला एकदम कडकडीत तापवून घ्यायचं आणि नंतर मंद आचेवरती आपल्याला या बालुशाया तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे आतपर्यंत त्या मस्त तळल्या जातील. तुम्ही बालुशाहीमध्ये कलरही वापरू शकता. मी इथे कोणताही कलर वापरलेला नाही आहे. तर पाहू शकता आपल्या सुंदर अशा बालुशाही तळून झालेल्या आहेत. आता आपण त्या पाकामध्ये टाकून घेऊयात. पाकामध्ये टाकताना पाक अगोदर 2 मिनिटं कोमट करून घ्यायचा किंवा गरम करून घ्यायचा आणि नंतरच बालुशाही पाकामध्ये टाकून घ्यायची. 20 मिनिटांनंतर आपल्याला बालुशाही अशा पलटी करून घ्यायच्या, खालची बाजू वरती आणि वरची बाजू खालती. बालुशाही पाकामध्ये मुरल्या की त्यांना बाहेर एक 15 ते 20 मिनिटं काढून घ्यायचं, म्हणजे त्या मऊ लुसलुशीत होतात. गौरी गणपतींसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी आहे आणि खायलाही खूप चविष्ट लागते. धन्यवाद.